नमस्कार, मी सुनील बनसोडे. समर्थ महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे आज तुळजापुरात आले होते. तुळजाभवानी दर्शनानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी खासदार सुप्रिया सुळे व शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी मिश्किल टोमणे मारून सुप्रिया सुळे व शरद पवार यांनी आता घरी बसावे, कारण त्यांना तसाच जनाधार मिळालेला आहे. सुप्रिया सुळे यांनी मागील केलेल्या वक्तव्याचा आधार घेत विखे पाटील म्हणाले की त्यांनी मागे वांग्याचे उत्पन्न चांगले घेतले होते. त्याचे गणित त्यांनी आता राज्यालाही सांगून वांगे आणि बटाट्याच्या उत्पादनात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. बीड घटनेवर बोलत असताना जाती समीकरण आणि गुन्हेगारी यांचा एकत्र समावेश करून आपण गल्लत करीत आहोत. गुन्हेगाराला कोणतीही जात नसते. कोणी आरोपी झाला म्हणून त्या जातीला जातीय रंग देणे दुःखदायक आहे. पुरोगामी महाराष्ट्राला हे शोभणार नाही. तुळजापुरात भाजप पदाधिकाऱ्यांनी त्यांचे जंगी स्वागत केल्यानंतर त्यांनी तुळजाभवानीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला होता. की देवेंद्र फडणवीस ही एकटेच खातं चालवतात, एकटेच मुख्यमंत्री चालवतात, अर्ध्या मंत्र्यांनी पदभार घेतलेला नाही, सर्वस्वी काय आहे ते फडणवीसच आहे. सुप्रियाताईंचं मला कधी सुप्रियाताईंची कीव येते. मला वाटतं ते आता त्यांनी हे सगळे जनतेने जनाधार दिलेला त्यांना घरी बसण्याचा, पवार साहेबांना त्यांना ते शांत घरी बसावं, शेतीवाडी पाहावी, कारण त्यांच्या वांग्याला बरेच भाव पैसे मिळाले पूर्वी. तर आणखी तशा प्रकारचे वांगे निर्माण महाराष्ट्र शेतकऱ्यांना जरा मार्गदर्शन करा. वांगेत किती पैसे आहेत, अजून बटाट्यात किती पैसे आहेत, बस त्यांचं तेच काम आहे. नाही, असं आहे की गुन्हेगारीला कुठले जात वगैरे नसते. दुर्दैवाने ज्या घटना घडल्या बीडमध्ये, त्याचं तर खरंच त्याचं शासन जे कोणी आरोपी असेल त्यांना झालंच पाहिजे. तो कोणत्या समाजाचा आहे त्यापेक्षाही तो आज गुन्हेगार आहे. मला वाटतं जातीय समीकरण आणि गुन्हेगारी याचं एकत्रित एक करणं ते आपण गल्लत करतो आहे. शेवटी त्या समाजाचा जो समाजाचा जे काही कोणता समाज कोणी आरोपी झाला म्हणून बदनाम करणं योग्य नाही आहे. आणि म्हणून मला वाटतं की बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा जे काही घटना घडली दुर्दैवानं तर करण्याचा जो प्रयत्न होतो, परंतु असं काही नाही आहे. शेवटी जातीय समीकरण महाराष्ट्र आज नाही आहे. जातीय समीकरण राज्यामध्ये अनेक वर्ष या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आपण काम करताना पाहतो. पण हे याचं दुःख होतं की याला तो एक जातीय रंग देण्याचा प्रयत्न झाला, याचं दुःख आहे.